ठोकला ठोकला जात्याच्या मुखी गाली ते मोत्याचे दळणाचं ते वैरणच म्हणतात ना, वैरण टाकलं की जनाबाईनं म्हणावं ज्वारीचे नाही, नाचणीचे नाही, गव्हाचे नाही, मोत्याचे दाणे. मोत्याचे दाणे तुझ्या मला विठ्ठला काही नाही होणे. जबाबदारी आहे. घरी स्वयंपाक करताना उद्यापासून हे कशासाठी काहीतरी बदल हवा हो. उगीच आम्ही आलो, तुम्ही बोलवलं, सांगितलं, गेलो, निघून लय भारी झालं, मातीत गेला अंडे मारत, खड्ड्यात पडला, माती लोटा. पण कमीत कमी काय घेऊन जाणार? मातांना एक काम करायचंय तुम्ही उद्यापासून. स्वयंपाक करताना घराचं रामराज्य भाव वाटतंय ना तुम्हाला? माना हलवा वाटतंय ना? आपण मुळशीकर आहोत, सोपी गोष्ट नाहीये. अनंत जन्माचं पुण्य म्हणून या पवित्र भूमीत आपण जन्माला आलो. मला ते इतिहासाकडे जायला लावू नका आता. पण आपण कट्टर ऐतिहासिक वारसा लाभलेली मंडळी आहोत. या सर्जा खानाला पळता भुई थोडी केलेली आपला भाग आहे. एक काम करायचंय उद्यापासून, कराल का? आणि मान तर हलवा की का डोकं फिरवीत आहे माझं? एक काम करायचं, स्वयंपाक करताना एवढंच म्हणायचं, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही होणे. किती सोपं आहे ना? काय म्हणा? तुझ्या कृपेने मला रोगाला तुमच्या बघण्याला गोळी खातो. अरे तुमच्या ज्वारीत जर एखाद्याची म्हैस पाहिली, एवढा काय ज्वारी म्हणाल का? खा गो बाई खा, बसून खा, मुळापासून खा. पदर कमरेला खाऊन 1-1 लाख पैसे द्याल तुला जोर लागतो. मातांनो ही गंमत नाहीये. तुमचा अधिकार एवढा मोठा आहे. या हिंदवी स्वराज्याला शेकडो वर्षानंतर स्वातंत्र्य देणारी माता एक आई जगदंबा दुर्गा तुम्हीच आहात. राष्ट्रमाता जिजाऊ बाळासाहेब तुम्ही आहात. अधिकार कमी आहे? भल्याचे शक्य राहणार नाही. शेकडो वर्ष, तेवढ्या 36 वर्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या सह्याने एका महिलेनं करून दाखवलं. याच सह्याद्रीच्या दगडधोंड्यामध्ये, तटाभुजामध्ये, गडकोटामध्ये एकुलता एक 9 वर्षाचा मुलगा हिंदवी स्वराज्याची स्वप्न पूर्णतेमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे 36 वर्षामध्ये एका महिलेनं करून दाखवलं. ती महिला आहे राष्ट्रमाता जिजाऊ.
छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचा दुर्दैवी वध झाला तुळापूरच्या भूमीमध्ये. काही दिवसापूर्वी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तुळापूरमध्ये हा कार्यक्रम होत असतो. ज्या दिवशी शंभूराजांचा वध झाला, दुर्दैवी वध झाला. मातांनो, तुम्ही निवांत नाही बसला, आपल्या पतीची वाट नाही पाहिली. घरातून माता भगिनी बाहेर आल्या, महिला बाहेर आल्या. गवतालाही भाले जणू फुटले. तलवारी समजेली भाले खर्चा घेऊन तुम्ही रणरागिणी आणि दुर्गा चामुंडा होऊन बाहेर आला आणि आपल्या पतीला खरडावून सांगितलं, जोवर माझ्या राजाच्या वधाचं वृत्त काढत नाही तोवर घास खाणार आणि देणारही नाही. समताजी धनाजीच्या नेतृत्वाखाली तुम्ही गेलात. नशीब बलवंत औरंगजेबाचं नमाजला गेला होता म्हणून वाचला, पण क्रोधानं बेभान झालेल्या मातांनो, तुम्ही त्या औरंगजेबाच्या शाभियानाचे सोन्याचे कळस क्रोधानं काढून आणणाऱ्या आई दुर्गा तुम्हीच आहात आणि तुम्हीच आहात. घराचं गोकुळ करणे तुमच्या हातात आहे आणि गावाचं रामराज्य करणं ही तुमच्या हातात आहे. म्हणा, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. तुझ्या नाही काही उणे. टाळ्या वाजवायला रोज आणि बाया नका पडू. आमच्या भगवण्यामध्ये सप्ताह चालू आहे. 300 रुपये रोजाने टाळ्या वाजवायला बायात मिळतील का? जड जाणार आहे, हे जड जाणार आहे. जिथे सावध व्हायला पाहिजे तिथे आपला समाज अजून सावध होत नाही आणि जिथे बेसावध राहतोय तिथेच आपल्याला प्रचंड मोठा धोका पोचणार आहे. हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जे करायचे ते करा. येती घरा गा गात जागा गात जा गात जा प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी. वाचन काय गाण्यामध्ये प्रेम पाहिजे, नाहीतर राग अडवितो नाना. नाना म्हणजे घरचा नाना नो. राग अडवितो नाना काय गातो ते कळेना. ही अवस्था नको. सत्यनारायण अजून कळायला आम्हाला तयार नाही. आम्हाला पोथी फक्त एका ठिकाणी कळते, 3ऱ्या अध्यायावर. आपण फक्त अध्याय रोजायच्या कामाची माणसं आहोत. इथे श्री रेवाखंडे सत्यनारायण प्रथम ढाळ संपूर्ण पुंडलिका त्याचा हा पाहिजे बरं का काढता मोठा पाठवा. आपण नमुन्यावरही घालवलं सत्यनारायण. फार फार तर कळतं कुठं? 3ऱ्या अध्यायावर. थोडं कलावतीने सत्यनारायण देवता केले. ललावती प्रसाद एवढ्यात सत्यनारायण सुंदर डोक्या साधू आणि हे साधू आणि तुझ्यामध्ये काय भरलेले आहेत? जमतंय ना मला? मग कीर्तन नसलं की घरी बसल्यापेक्षा ठिबक सिंचन बरे. घरी बसल्यापेक्षा बरे आहे ना. आपलं थोडं झिरझिर चालू पाहिजे. अहो केला ना मी, केला सत्यनारायण कळलं ना कुणाच कोणाला. ते गणपती मंडळाची पोरं वाकडला तिथं ते आली माझ्याकडे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती उठाला म्हणजे महाराज आज मोकळे दिसतात. तुला अख्खा मोकळा आहे. पेताड्यांच्या कुठं कीर्तन येतात आमची घरी आहे म्हणजे महाराज आपला गणपती अडचणीत आलाय. देव अडचणीत कसं? आपली माणसं फार डेंजर बोलायला. आता आमच्याशी सुद्धा मोबाईलवरून बोलताना काही काही तिथून रिंग करणार. आम्ही प्रेमाने म्हणतो हॅलो कोण बोलतोय? माझ्या आईला. अरे तू महाराजाशी बोलतोय, जरा बापाच्या आई बापाच्या पोटी जन्म घेतला का नीट बोल. आईला महाराज म्हणतो तुम्ही रॉंग नंबर शिवी देऊन रॉंग नंबर. आपली माणसं कोणाशी कसं बोलावं कधी कधी त्याचं भानच त्यांना नसतं. त्याला म्हणजे महाराज गणपती अडचणीत आला म्हणजे काय रे? गणपती न्यायचा बुडवायला विसर्जन नाही बरं.
गणपती फुगवायला न्यायचा आणि पूजा केल्याशिवाय गणपती उचलता येणार भटजी काय मिळालं. म्हटलं काय करू मग? म्हटलं तुम्हाला जमलं का पूजा? तर मी मोकळाच, मी कधी केलेला नाही सत्यनारायण. मला माहितीये मंडळातली पोरं आहेतच काय लायकीची. ज्याला वळून टाकलाय तो अध्यक्ष, जो पिऊन पडतोय तो खजिनदार, आणि ज्याने भावकीची वाट लावली तो कार्याध्यक्ष. आणि यांना काय करते आपलं दोतर नसतो. आता बडशी व्हायचं म्हणजे ते पाहिजे ना, जाणवं पाहिजे. आता मला जाणवं नाही, मी द्वारा गाठलं नाही, पण तिकडून वडावडी करून घालले घातलं कुठं घातलं मलाही माहित नाही, मलाही माहित नाही कुठून कुठं घालतात ते. आता ते बडशी व्हायचं म्हणजे तसं पाहिजे ना ते सर. मी बडशी नाही, बरं दिसतही नाही आहे पण नाही. आम्ही गुरुपुत्र आहोत. ते नेमकी पोथी होती घरात, उपारण्यात गुंडाळली, ताडपत्रीची पिशवी घेतली. माझी काकी नीट मला बघायला लागली. हा प्रत्येक वेळेला उपारवर फेटा नेतो, आज पिशवी कुठं घेऊन चाललाय. आता मी सांगू तरी कसा पिशवी कशाला घेऊन चालतो. पिशवी ती कळतंय का काही? काहीच कळत नाही. असं कुठे असतंय काय ते? अरे जे करायचं त्या प्रेम तर पाहिजे ना. बरे सत्यनारायण प्रेम तर पाहिजे ना. बडजी काका बरोबर सांगतात, पण आपल्या डोक्यात खुळखुळा भरलाय तर काय करू? मी आपला ताड 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 गेलो, बडजी होऊन गेलो. त्या पोरांनी ते आणलेलं मांडलं म्हणजे मला तरी कुठं माहिती काय. चौरंग ठेवला, 12 पीस आणले होते. 12 चांगल्यात चांगला पीस टाकला. 1.5 किलो दिल्ली राईस होता बाबा, अख्खा वाटला. मला माहिती आहे उद्या सकाळी हा मान माझ्या डोक्यात एवढाच खुळखुळा. चौरंग आणि सभोवतालचा मान उद्या सकाळी आपलाच. करणाराचं प्रेम नाही, करून देणाराचं प्रेम नाही. हे सगळ्या आंधळीची वरात तर बहिरेच्या 1.5 डझन केळं होती हो, अख्खीच्या अख्खी मांडली. नगरसेवक यायचा होता, वेफरचं एवढं मोठं पॅकेट. मला काय माहिती कुणाला, माग होती भिंत, इकडून चौरंगण मध्ये दाबून ठेवलं. काजू कतली होती हो, 1 किलो मोठं पॅकेट, ती सुद्धा 800 रुपये किलो दाबून दिली. म्हणलं सत्यनारायण आजची रात कणत काढ, हलू देऊ नको मार. केलेलं सांगतो प्रेमच नाही ना. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे. ते कार्याध्यक्षाला म्हटलं मला ते वेफर्स आणि ती काजू कतली सत्यनारायणाला हवे. ते पण केलं गरकी आणून त्याला वाटलं लागत असेल त्याला. 3 पाठ म्हणले. एका पाटावर अध्यक्ष अध्यक्षीन बसली, एका पाटावर मी ओढा बांब्या बसलो. बडजी म्हणजे ओढा गोपरने घेतलं आणि ती पोथी वाचून केली सुरुवात. प्रेमावरून सांगतोय केली सुरुवात. वाचून बरं का ते, आता थोडं झालंय पाठ वाचून. श्री गणेशाय माधुरी माधवाय गोविंदाय नमः पद्मनाभाय. मागून झटका श्री गणेश श्री गणेशाय माधुरी माधवाय गोविंदाय नमः पद्मनाभाय नमः. तेवढ्या बाबांच्या सारखे अनुभवी महात्मे दूर चालले होते, त्यांनी पाहिलं नाही ना हांडे महाराजाचा आवाज दिसतोय. बडजी तर काय एवढे स्वरातून एवढे कडक नसतात. बरं हांडे महाराजाचा आवाज म्हणावता, हांडे महाराज कीर्तन करायचं, सत्यनारायण कसा करी नाही म्हणावता, आवाज हांडे महाराजाचा आहे. बघावं म्हणून जवळ आले, त्यांनी पाहिलं मला म्हणून महाराज म्हणलं बाबा. पण त्यांनी असा जोरात चिमटा घेतला मला अधिकारवाणीनं. मला म्हणतात महाराज उलट झाले. माझा पहिला शेवटचाच आता सत्यनारायण. पण मी जरा डेअरिंग माणूस आहे, मी मागं वाकलो आणि म्हटलं काय झालंय. तेव्हा मला म्हणतात महाराज तेव्हा मला कळलं सत्यनारायणाला बायको डावीकडे बसली. मला तरी काय माहिती. लग्नाच्या वेळेला जी पूजा झाली आणि त्याच वेळेला मी कीर्तनकार झालो, त्याच महिन्यात 85 झाली. परत सत्यनारायणाची माझी कधी गाठच नाही. बरं लग्नाच्या वेळेला जी पूजा झाली त्या वेळेला बायको कोणत्या बाजूला बसली होती तुम्हाला मला कळतंय का? आठवतंय का? आठवत नाही. तर त्या वेळेला
अर्थिंग इकडून लागलेली होती ना, आपण स्वर्गात होतो. उजवीकडे का डावीकडे काहीच कळत नव्हतं. पण मी अंगावर नाही घेतलं, मी जागेवरच म्हटलं, ताई त्यांच्या समोर असं उलट काय केलं? हे असं देवाला सांगतं हे पाप आहे. मी तुझ्या म्हणण्याच्या गडबडीत होतो म्हणून तुम्ही असं उलट का करावं मी म्हणतोय. तुम्ही तिकडे बसून का, तुम्ही इकडे बसा, तुम्ही तिकडे बसा. आता ती ताई अध्यक्षीण याची भुकणीच होती ती. तिने आपली साडी धरली, ती बसली इकडे, हा ठोंब्या बसला तिकडे. परत माझी पूजा चालू झाली, कुणाचंच कुणाला कळलं. परत पूजा चालू झाली. पहा भक्तीतलं प्रेम आमचं. सत्यनारायण भक्तीचं एक अंग आहे, पण प्रेम पाहिजे नाही. मग माझा परत मंत्र चालू झाला. श्री गणेशाय नमः पद्मनाभाय नमः. तेवढ्या पुढे लिहून ब्रॅकेट मध्ये आलं, कंसात आलं, 3 वेळा पाणी खाली सोडा. मी पण म्हटलं 3 वेळा पाणी खाली सोडा. त्यानं 3 वेळा पाणी खाली सोडलं. परत मंत्र रिवर्स केला. श्री गणेशाय गोविंदाय नमः पद्मनाभाय नमः. डोळ्याला पाणी लावा. त्यांनी गडव्यात हात घातला, माझ्या डोळ्याला पाणी लावा. कुणाचंच कुणाला काही कळलं नाही. अरे तू काही प्रभू प्रेमाचा, प्रभू भक्तीचा उपचार कर, पण त्यात प्रेम आहे का? तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, निष्काम प्रेम हृदयामध्ये पाहिजे. प्रभूला अंकित करायचं ना, तर हृदयात निष्काम प्रेमच पाहिजे. हिंदवी स्वराज्य निर्माण केव्हा आणि कशामुळे झालं? निस्वार्थ प्रेम. फिरंगोजी नरसाळे हे नाही बोलले, महाराज मी चाकणचा संग्राम दुर्ग लढवून करतो, पण मला मोहीम फत्ते झाल्यानंतर एखादं मंत्रीपद द्यावं आहे कुठे? बाजी प्रभू देशपांडे 21 तास पायी प्रवास. 17व्या शतकातला जुलै महिन्याचा तो सह्याद्रीचा पाऊस आहे. डोळ्यात पोट घातलं तर आतलं दिसणार नाही, बाहेरच्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निसरडे रस्ते, पन्हाळ गडाला 35,000चा बेढा पडलेला आहे. खाशा मिरसाचा देश आहे आणि दिलेर खान अजगरानं सावध जसा आवळून धरावं तसा गड आवळून धरलेला आहे. राजांना बाहेर पडायचंय, बाहेर पडता येत नाही. 2 पालख्या ठेवलेल्या आहेत. एका पालखीमध्ये राजे बोलतायत, अवघे मावळे काळ्या कभिन्न अंधारामध्ये पन्हाळ्यावर उभे आहेत राजांच्या अवतीभोवती. शिवा! कोण शिवा? काशी नाभिक समाजाचा मुलगा. ही प्रकरण फार मोठी आहे. शिवा काशीतच का? याच्यावर जवळ 3-3.5 तास जातील मला. शिवचरित्र इतकं काय असं नाही, त्यात आमचे काही शिवचरित्रकार आहेत बहादर. आव सेवा गले राजा अफजल खान आणि शिवाजी महाराज इतकं सोपं नाही. अफजल खानाला 5-5.5 तास पाहिजे एकटा अफजल खान सांगायला. आणि या प्रतापगडाचं युद्ध शक्ती, युक्ती आणि बुद्धी तिन्हीचा त्रिवेणी संगम राखून केलेलं युद्ध, तेव्हा राजांना ते यशस्वी झालं युद्ध. ते सोपं नाही. आता काय सांगतात आमचे बाजू. अफजल खान येऊन बसला, शिवाजी महाराज आले आणि शिवाजी महाराजांना पाहिल्यानंतर अफजल खान उठला आणि म्हणतो सेवा गणे लग्जा. असे गाव सेवा गणे लग्जा इतकं सोपं आहे? 28 दिवस म्हणून सांगतोय. 28 दिवस छत्रपती शिवरायांनी किल्ले राजगडावर सराव केलेला आहे. अफजल खान फाडायचा कसा. आता
तो सराव काय कसं, ही सगळी प्रश्नांची उत्तरं मला राजगडला गेल्यानंतर मिळाली. राजगडाचे गुरुज आजही बोलतायत. त्या गुरुजांनी आम्हाला राजगडाच्या बुरुजांनी आम्हाला ही उत्तरं दिलेली आहेत. आयुष्यात कधी जमलं तर या राजगडाला प्रश्न विचारण्यासाठी. अफजल खान सामान्य माणूस नव्हता, तो इतका सहज नाही. तो पुण्यातून वडापाववर जगणारा भाई आला आणि केले आपली दादागिरी. तसं नाही, अफजल खान इतका भयानक होता. आता आलंच होत. दहा मिनिट चालेल चालेल. आता तुमचं काय म्हणणं आहे, 10 मिनिट चालेल काय? 10 मिनिटात आटपून किती बोललो तरी ते कमी आहे. अफजल खान इतका भयानक होता. त्याची ओळख आहे दीनदार पुत्र शिकण, दीनदार कुफ्र शिकण. म्हणजे हिंदूंची देवस्थान नष्ट करणारा आणि काफरांना म्हणजे मुस्लिम धर्म जो स्वीकारणारा नाही त्याचा खात्मा करणारा, कत्तल करणारा. त्याचं नाव अफजल खान. काय ओळख होती याची. 65 बायका एकट्याला होत्या. 65 बायका त्या सगळ्या हिंदूंच्या. आता जर असता तर एकट्याचा जेडपीचा मतदारसंघ असता. राजांनी त्याच वेळी त्याचा कार्यक्रम वाजवला. इतका क्रूर भयानक होता. 63 बायका त्यानं कापून विहिरीमध्ये फेकून दिल्या. त्या कुबावडीमध्ये माझ्याकडे क्लिप आहे. आजही त्यांचे आक्रोश आहेत. त्या कबरी तिथे आहेत. 2 पळाल्या, त्यांना पकडल्या, टेचल्या आणि मिनार मध्ये घातल्या. कशाच्या? मशिदीच्या मिनार मध्ये. त्या मशिदी आजही तिथे आहेत. विजापूर पासून 2 किलोमीटर अलीकडे. 60 कबर जागा म्हणून त्याला म्हणतात. माझ्याकडे ते सगळं क्लिप आहे. आजही त्यांचे आक्रोश तिथं उठतायत आपल्या माय भगिनींचे. ज्यावेळी मी गेलो आणि तिथे हर हर महादेवची गर्जना केली, त्या 60 कबर मध्ये निर्जन ठिकाण आहे. आजही तिथली अनुभूती फार वेगळी आहे. भयानक अफजल खान होता, प्रचंड भयानक. अफजल खान आणि फक्त तानाजी मालुसरे सांगितलं म्हणजे शिवचरित्र होत नाही रे. निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ प्रेमाचा प्रवाह ओघ गंगा या हिंदवी स्वराज्याचा कणा आहे. निस्वार्थ प्रेम. राजांचंही निस्वार्थ प्रेम आपल्या पूर्वजावर आणि आपल्या पूर्वजांचंही राजावर निष्काम प्रेम. शिवा या पालखीत तो बसायचा. राजा, ज्या पालखीला तुमचं पाऊल लागलं राजा, त्या पालखीत आम्ही बसावं. आम्ही तुमच्या पायाची सेवा करावी राजा. तुमची सेवा हेच आमचं जीवन आहे राजा. आम्ही या पालखीत कसं बसावं? नाही बसणार आम्ही. थोराच्या जागेवर कनिष्ठानं कधी बसू नये. कीर्तनकार बसला ना त्याच्या शेजारी मांडीला दाबून मांडी बसू देत काही. मला तर लय अशी मांडी दाबणार. काय बोले? मांडी तर काय मांडीवर बसतो. ज्येष्ठ व्यक्ती घरातील असेल त्यांच्या आसनावर कनिष्ठानं बसू नये हा रिवाज आहे. राजा, तुमचं पाऊल ज्या पालखीला लागलं त्या पालखीत आम्ही नाही बसणार. निस्वार्थ प्रेम हा धर्माचा आणि राष्ट्राचा कणा आहे हे मी सांगतोय. शिवा, तू जर या पालखीत बसला तर तुझा राजा सही सलामत पन्हाळ्यावरून किल्ले विशाळगडा मार्गे राजगडला पोहोचेल. काय राज, मी जर या पालखीत बसलो तर तुम्ही सही सलामत किल्ले राजगडाकडे जा. हा शिवा, तर ठीक आहे राजा. हा शिवा काशीत या पालखीत बसणार. हे लाख मरावीत पण लाखाचा पोशिंदा बरोबर आहे राजा. प्रसंग मोठा आहे हा, भयानक मोठा आहे. हृदय द्रावणारा प्रसंग. राजांनी स्वतःच्या हाताने शिवा काशीदाला स्वतःचा अंगरखा घातला. कमरेला शेला कसला. खांद्यावर राजांनी शिवा काशीदाच्या उपरण घातलं. डोक्यावर जिरप टोप ठेवला स्वतःचा. गळ्यात कवड्याची माळ घातली. कमरेला भवानी तलवार मॅण केली. शिवगंध राजांनी शिवा काशीदाला शिवगंध रेखाटला आणि स्वतः राजांनी स्वतः
शिवाच्या मोगऱ्या पायातील मोगऱ्या शिवा काशिदाच्या पायात घालायला राजे खाली ओकले, खाली वाकले आणि एवढ्यात राजांच्या डोळ्यातून अश्रूंचा थेंब शिवा काशिदाच्या पायावर पडला. भावनांचा बांध फुटला. राजे ताडकन उभे राहिले आणि शिवा काशीदाला घट्टाने पिठी मारली. शिवा, शिवा, काय म्हणून हे स्वराज्य आम्ही उभं करतो? शिवा कोणासाठी? माय भगिनीच्या अब्रूची रक्तभर दिवसा हे मोगल वेशीवर सांगत होते म्हणूनच ना. शेतकऱ्याला जगण्याचा अधिकार नाही म्हणूनच ना. रयत त्रस्त झाली, दुःखी झाली म्हणूनच ना. शिवा, पण किती किती कुटुंबांना आम्ही असे उघड्यावर टाकणार? कित्येक मुलं बाळ अनाथ झाली शिवा. कित्येक माय भगिनीचा खुराचं कुंक पुसलं गेलं शिवा. कित्येक माय भगिनीचे चुडे फुटले. माझ्या शरीराचा एक एक भाग निखळून गेला शिवा, महत्वाचा भाग. शिवा, आज तूही त्याच रस्त्याने चाललास. हळूहळू शिवा काशिदाच्या मनामध्ये राजांचा मनसुबा लक्षात येऊ लागलेला. शिवा, शिवाच्या हाताने तुला मी पाठवतोय ना. राजे बोलताय, तुला मृत्यूच्या मुखात मी घालतोय रे शिवा. तुझ्या रस्त्याने जाणार आहेस, हा रस्ता तुला मृत्यूकडे घेऊन जातोय शिवा. उद्याचा सूर्य तुझा नाही शिवा. जन्मोजन्मी तुझी माझी आता परत कधीच भेट होणार नाही शिवा. या हाताने तुला मी मृत्यूच्या मुखात ढकलतोय. सिद्धी जोहर रूपी मृत्यूच्या मुखात ढकलतोय शिवा. राजांच्या मनाची व्यथा शिवा काशिदाच्या लक्षात आली आणि शिवा काशिदाने म्हणावं, राजा बस, माझा राजा सही सलामत जर विशाल गड राजगडाकडे जात असेल तर हा शिवा काशी या रयतेसाठी, या स्वराज्यासाठी, माझ्या राजासाठी एकच काय हजारो वेळा मृत्यूला सामोरा जायला तयार आहे. येतो महाराज. हर हर महादेव म्हणा ना. आंबा गोळ खातो. रामकृष्ण हरी म्हटलं की नेहमी माणूस जित उठवेल ही पावर आहे. आणि हर हर महादेव म्हटला, अरे मी तर मरेलच. मिलिटरी म्हणला विचारा, नाहीतर मी तुम्हाला थोड्या वेळाने निमंत्रण देतो. या मिलिटरी कॅम्पमध्ये तुम्हाला मी वार कळवेन, तारीख कळवेन. थोडा पुढे ढकलला कार्यक्रम. आपल्या इंडियन आर्मी मराठी इन्फंट्री मराठा बटालियन रेजिमेंट 15ला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं एक फार मोठं काम झालं. आपण स्वतः 14 फूट उंचीचा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा पहिलाच मिलिटरी मध्ये औंधला बसवतोय. त्याला सॅल्यूट केल्याशिवाय मिलिटरी म्हणून पुढे परेडला जाणार नाही. तुम्ही या त्या मिलिटरी म्हणून विचारा, हर हर महादेवची गर्जना काय आहे. मी तर मरेलच, पण समोरचा 100 शत्रू घेऊन मरेल ही पावर असते. आज मुळशीकरांची आपली जरा ताकद पणाला लागली. परत मरेपर्यंत माझ्या भानगडीत पडू नका. पण आले तर सुट्टी नाही. आणि कोण आहोत आपण? कोण आहोत? ज्यावेळी आम्ही आंतरराष्ट्रीय लेवलवर जातो, परदेशात जातो महाराज, त्या वेळेला आपली ओळख कळते इतरांना आपली. मी तर असाच असतो एअरपोर्टला, इंटरनॅशनल एअरपोर्टला, आणि पायात चप्पल असते ती करकर वाजवणारी कोल्हापूर, आणि हे सुटा बुटावाले वाकडे म्हणून माझ्याकडे बघत येतो. ओके ओके, मी पण आपला टाईट ओके. आपला मूळ सीताफळाला सोडायचं ओके. मग मला म्हणतात ओके आर यू महाराष्ट्रीयन? या आय एम महाराष्ट्रीयन. ओके ओके, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तसा मी ताकदीनं वाजवितो चपला. अरे आपलं कामच आपण, तुम्हाला अजून ओळख नाही आपली, आपल्याला ओळख नाही झाली. जगाच्या पातळीवर जे शरीर आपल्याला दिले ना, ईश्वराने शरीर दिले ना, जगाच्या पातळीवर कोणत्याही देशात इतकं पिळदार शरीर कोणालाही नाही जे आपल्याला मिळालेलं. विमानात बघा तुम्ही इंटरनॅशनल एअरपोर्टला, ढासाळ ढिसाळ कमरत वाकलेली, गुडघ्यात गेलेली, वाकडी तिकडी हेंगडी फेंगडी, पोटात सुटलेली, मानत गेलेली, हे असली सगळी काय म्हणून बसलेली.
आपल्या माणसाला ताकद किती आहे जिभेची? म्हण गणपती, गणपती. मग सांगा बरं अमेरिकावाल्याला, इंग्लंडवाल्याला म्हण गणपती, तो म्हणत ओके ओके. अरे म्हण गणपती, ओके नाम फोर्टी. आता काय ना, अरे आपली आपल्याला अजून ओळखच नाही, ओळखच नाही. आपण फार भाग्यवान आहोत. देवास सर्जा खानाला ज्या वेळेला शाहिस्ता खानाला पाठवलं तेल बैलाच्या किल्लीतून खाली तळ कोकणात उतरायला, तो याच मार्गाने निघाला. ओरवड्याची लढाई आहे. सरदार नावजी बलकवडे प्रमुख होते आपल्या भागाचे. आपले बाप झाले तिथं काय लढायला नांदेड, बीड, उस्मानाबाद, माजलगाव तिकडून लोक आले नव्हते, आपलेच बाप झाले होते. अरे जशी हर महादेवची गर्जना ऐकली, सरजा खानाला या कोळवत भऱ्यामध्ये पळता भय थोडी झाली. त्या आपण अवलादीची माणसं आहोत. 350 वर्षानंतर ही गर्जना जातीये. मानला तर देव, नाही तर माळावरचा धोंडा. द्यावास तुम्ही आमच्या नंतर डोकं फिरवायचं नाही, एखादा घास खाऊन देणार आहे ना याच्यानंतर, आहे ना. देवास आणि म्हणून शिवा काशी गाणं म्हणावं, राजा येतो आम्ही द्या आशीर्वाद. इथं उभा आहे ना तुम्ही माझे कुणी नाही, मीच पण तुमचा कुणी नाही. ही गर्जना करावी मराठवाड्यानं. आपण जड झाले आता आणि त्यात अजून रिंग रोड आलाय. आपण आपलं पक्क भागणार आहे. थांबा, पक्क भागले निम्यार त्यांचं तर भागले आणि थोडं धुंदीत आहोत, धुंदीत. पण एक हात जोडून विनंती करतो, पाया पडतो, डोका पडतो, दंडवत घालतो. ज्यांच्या गेल्या त्यांच्या जाऊ द्या, पण ज्यांच्या आहेत त्यांनी 1 फूट सुद्धा जागा आता विकू नका. कष्ट करण्याची क्षमता कमी झाली आहे. अरे नातवंड उद्या काय करतील? आपण कोण आहोत? कुणबी शेतकरी आहोत ना आपण. झालं आता झालं. आता माझ्या बोलण्याचा राग येईल घराला म्हणून एवढं सांगायला होता. काय तुला पोट भरत नसल तर शनिवारवाड्यावर पोतं टाकून बस, भरपूर चिल्लर मिळेल. पण माझ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा नकारे ठेवू. बस झाला, खूप झालं. भावात भाऊ नाही राहिला, बहिणीत बहीण नाही राहिली, भावात बहीण नाही राहिली, भावकीत भावकी नाही राहिली. इकडे काय चाललंय मला माहित नाही, पण मी तिकडे आता तुमच्या एवढी तर माझ्याकडे नाही. माझ्या सचिन भाऊंना माहित आहे, डांगेंना. तुमच्या एवढी माझ्याकडे नाही. आता कोण डोरला आहे बा, पण आता काय आहे काय नाही काय. तुमचं तसं आमचं नकोच गोंधळ. मी आपल्या राजगडला गेलो, बस झालं. महाभारत होण्यापेक्षा आपलं तिकडे गेलेलं बरं. मी पाहतोय तिकडे गेलो, या उघड्यावर नाही पडलो. तुमच्या आशीर्वादानं 36 एकर घेतली आहे तिथं. कीर्तनाच्या पैशावर नाही, आपला हात तो जगन्नाथ आहे. कष्ट करतो आम्ही. विठाला विठाला हात वर करून, हात असं नको, काही झटका आणतील. सगळ्यांनी भागावलं, फक्त भागले. अजूनच ऍडिशनल सांगतो, आताच सध्या जगणं आपल्या हातात राहिलं नाही. लोकशाही नावापुरती राहिलेली आहे, फक्त अक्षरापुरती राहिली आहे. तालुक्याला जा, पैसे द्या, पगार त्यांचा त्यांनाच, पण पैसे द्या तर तुमचं काम होणार. आणि देऊनही होईल याची गॅरंटी नाही. कोणत्याही डिपार्टमेंटला जा, पैसे द्या तर तुमचं काम होणार. वशिला आहे का तर तुमचं काम होणार. लोकशाही संपलेली आहे. आनंदाने जगा आणि निस्वार्थ प्रेमाने जगा. गावाची एकी हा गावाचा विकास, कुटुंबाची एकी हा कुटुंबाचा विकास आहे. बस झालं. आणि म्हणून शिवा कसे बोलतात, कसे येतो राजा. हर हर
आणि मग पहा अलभ्यतेला येते घरा कल्पना करणार नाही असे लाभ आपल्याला मिळतात. हे अभंगापुरतं मर्यादित नाही सज्जन हो. लाभ मिळतातच. तुमच्या समोर उभा असलेला अंडे महाराज आपल्याच तालुक्यातला आपल्याच भूमीतला इथलाच आहे. आपण फक्त विमानाचे आवाज ऐकत होतो सज्जन हो. विमानाचे आवाज ऐकत होतो. 32 वेळा परदेशात जाणारा स्वतःच्या खर्चाने 1ही रुपया मानधन न घेता आज तेथे 2 एकर जमीन 12.5 कोटी रुपयाची तिथल्या मंत्र्यांनी मला दिली बक्षीस. मॉरिशस देशाच्या 2 एकर 12.5 कोटी रुपयाची. पण अजून महाराष्ट्रातल्या एकाही पुढाऱ्याने 18 रुपयाचा नारळ नाही दिला. देणारही नाही दिला. आणि तुमच्या आशीर्वादानं 31 कोटी रुपयाची शिवसृष्टीचं काम आज मॉरिशस देशामध्ये चालू आहे. 31 कोटी रुपये असतात. अलभ्यतेला येते घरा राजगडला 3.5 कोटी रुपयाचं काम. येणारा जाणारासाठी मोफत अन्नदान. अलभ्यतेला एकेकाळी उपवासी राहणारा हंडे महाराज रिक्षा चालवणारा हंडे महाराज. अलभ्यतेला येते फक्त तुमचं कर्म आणि तुमचा मार्ग ध्येयवाद चांगला पाहिजे. येते घरा तुम्ही सर्वांवर अतिशय प्रेम करा. त्यात तुमचं हित आहे. हित हित व्हावे तरी दंपती प्रेमा. 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 हित व्हावे तरी चित्तशुद्धी सेवा देवाची आवडी विठ्ठला. मला खूप काही कळते त्याला दंभ म्हणतात. त्याची उत्पत्ती अहंकारामध्ये आहे. दंभ दूर ठेवा तर ही दातामध्ये आहे. चित्त शुद्ध ठेवा तर ही दातामध्ये आहे. काय नाही दुसऱ्याबद्दल अरे वाईट चिंतण्यापेक्षा चांगलं चिंता. काय फरक काय पडतो. आपल्याकडे एखादा माणूस मोठा झाला कुठायची काय गरज आहे. जावरी 3 तोळ्याचा दागिना केला काय करायची गरज आहे. एखादी मुंबईवाली गाडीतून आली आणि तू बाई गावालाच आहे. मग तिच्याकडे पाहून कशाला उगाच जाळून घ्यायचं. आग लागली माझ्या नशिबाला भेटलं माझं नशीब. इथं मुगावड्यात बरी या दगडाच्या गड्यात बांधली आयुष्य गेलं माती उकरून. म्हणूच नका. जसं प्रारब्ध आहे तसं आपल्याला मिळणार आहे. चित्त शुद्ध ठेवा. दुसऱ्याबद्दल कधीही वाईट मनामध्ये आणू नका. यातच तुमचं हित आहे. विठ्ठल आवडीने एकांतात गा यातच हित आहे. महाराज म्हणतात आणि का अंतरी द्यावी वसती करावी शांती वासनेची. वासना चांगली ठेवा. आता तिथं तर मोठा घोटाळा आपला आहे. रात्रीचा उठतो दुसऱ्याच्या खाचराचा दगड उडवितो पाणी रातोरात खाचरात घेतो. तुलाही लावायचंय ना त्यालाही लावायचंय ना. मग त्याचं काय ओस पडावं तुझंच लावून झालं पाहिजे. सरकारने चिरे रोवले रातोरात उपती तो. समजा 2 बैल पाठचारा करायला बैल दुसऱ्याच्या गवतात नेल्यावर आणि दिसायला लागल्यावर नाही एवढं गावात डोंगराला काय जळाले का. वासना चांगली नाही. एखादा बोर जर आता खूप काय बोलता येईल. एखादा बोर जो आहे या दिवसामध्ये सख्या भावानी बोर जर काढायला घेतले दोघे वेगळे निघाले. तुझं बोर काढायला तू म्हणा पांडुरंगा कष्ट केले रे धाकट्याने कोण माझ्या पाठीशी करतोय ना प्रयत्न त्याला पाणी लागू दे रे देवा म्हणावं ना. पण वासना चांगली नाही. जसा जसा त्याचा तुकडा उडेल तसं तसं याला बरं वाटत. मनातल्या मनात म्हणतो तिथं काय पाणी आहे का. तिथं काय पाणी आहे का. या पैसा लय झालाय तिथं काय पाणी आहे का. कुणाचं ऐकतो म्हणजे ह्याला पाणी लागू लागलं तर आपल्या बापाच्या झोळीत काय धोरणं पडेल का. चांगलं वासना चांगली ठेवायचीच नाही. हा कुठला उद्योग आहे. बंद. शुद्ध वासना ठेवा नाही तर जन्म घेणे लागे
तुमचे जन्म भयानक भोगावे लागणार आहे. जागते रहो अजून तरी होय लागा, तुका म्हणे पुढे लगा, आणि का अंतरी न द्यावी वसती, करावी शांती वासनेची. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने महाराज म्हणतात ठीक आहे एक रे सा. तुका म्हणे हाची वन निर्वणीचा, तुका म्हणे हाची वन निर्वणी, तुका म्हणे तुका म्हणे हाची वन निर्वणीचा, तुका म्हणे हाची वन मुळशी तालुक्याचं वैभव, ज्यांच्या हातामध्ये पोटामध्ये सरस्वती विराजमान या योगायोगाने आपल्याला लाभले, त्यांना म्हटले चला जायचंय आपल्या घरामध्ये, पण तब्येत बरी नसताना ते आले. एकदा त्यांचं टाळ्यावरून स्वागत करा. दुसरी एक उल्लेखनीय बाब आहे, आपल्या मुळशी तालुक्याचं एक वैभव. समोर माझे माननीय श्री पप्पूसे कंधारे, आपले माय मराठी न्यूज चॅनलचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. मुळशी तालुक्यामध्ये जो कसलाही विषय असू दे, कोणावर आणीती होते, कुठे चुकीची कामं करतात, त्यांना चोख प्रत्युत्तर देऊन वटणीवर आणण्याचं काम जे करतात ते आज योगायोगाने आपल्याला या ठिकाणी लाभले. माझे पप्पू दादा कंधारे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. अरे मान रत्न आपल्यामध्ये आहे. आणि अजून एक विशेष उल्लेखनीय बात, अलभ्यतेची लाभ करा. हे सोन्यासारखी रत्न आपल्या तालुक्यामध्ये घडायला लागलेली आहे. सोन्यासारखी मंडळी. माझ्या पप्पू दादांचे 2 मुलं आहेत, मुलगा आणि मुलगी. मुळशी तालुक्याचं प्रथम भाग्य म्हणावं लागेल, आजपर्यंत जो इतिहास झाला नाही तो त्यांच्या मुला मुलीनं केलेला आहे. काय मुला मुलीनं केलं? आपल्या भारत देशाच्या माध्यमातून श्रीलंकेमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक सामन्यामध्ये कॅप्टन म्हणून त्यांची दोन्ही मुलं चाललेली आहेत. तर सोपी गोष्ट आहे. एक रिक्षा ड्रायव्हर, आम्ही रिक्षा ड्रायव्हर. आता त्यांना किती जड चाललं असेल भगवंताला माहिती. तिकिटाला पैसे मुलांचे आहेत की नाही?
जेडपी पंचायत समिती, ग्रामपंचायत, आमदारकी, खासदारकी करोडोनी रुपये खर्च झाला. पण ही सोन्यासारखी मुलं जर आपली जात असतील तर त्याच्यासाठी कोणी 10 रुपये सुद्धा पुढे देणार नाही. ही आपली मराठ्याची जात आहे. आमच्यावर पण आमच्या पप्पू दादांना आम्ही सांगितलंय, पप्पू दादा जिथे प्रतिष्ठा आहे तिथेच ही लोक देणार. तुम्ही भिवू नका. तुमच्या पाठीशी जेवढी ताकद लावता येईल तेवढी आम्ही तुमच्या पाठीशी ताकद लावणार. पण ही लेकरं ऑलिम्पिक मध्ये कॅप्टन का घुसवायला गेलीच पाहिजे. या त्रिवार सरकारने एक रिक्षा ड्रायव्हरची एवढी आवडत नाही. पण माझ्या दादा थोडं वाजवा. एक मिनिट. कार्यक्रमासाठी ऍडव्होकेट मान्यश्री यादव साहेब, एक मोठे वकील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि काही म्हणजे बांधून त्यांना धन्यवाद देतो.
क्षमा कराल असं मी म्हणणार नाही. जे आहे ते आहे, बोलण्याच्या नादात थोडंफार झालं मागं पुढं. जे आहे ती आमच्या जीवनाची पुंजी आपल्या हातामध्ये दिली. आजच्या कीर्तनामध्ये पहिली गोष्ट आपण ब्रह्मस्वरूप आहोत. नंबर 2 निष्काम प्रेम एकमेकावर करायचंय, हित पाहिजे ना. आणि नंबर 3 जेही प्रभू कार्य करायचे त्यामध्ये निष्काम प्रेम आपलं ठेवा आणि आपली जीवन नौका पहिलं तीराला लावा. आणि जो काही आपण थोडा नामजप केला, हा नामजप रोज 15 मिनिट 41 दिवस करा. माळ गळ्यात घालू नका. ज्यांच्या आहेत त्यांनीच टिकवा. नाही तर चिकोटा पडायचा त्याच्यावर होतो ना, काही काहींच्यावर पडतो चिकोटा मवा बऱ्याच भानगडी आहेत त्या टिकवा. सर्वांना धन्यवाद देतो. जाता जाता परत माझे सर्वच कलाकार बांधव या सर्वांना धन्यवाद. 64 महाराज दाढीला दाढी शेवटी आहे, इकडे दाढी काढली आहे मी, पण दाढीला दाढी, पकवा दाढी, तुम्ही दाढी, मी दाढी. दाढीशिवाय मजा नाही. तर काही काही तरुण पोरांना दाढी नाही काय नाही असं वाकून बघावं लागतं. हा आहे काही लय भानगडी झाले. आहे ते गोरे आंध्र पित्र कुत्र पेट खाते. तेव्हा कधी जर आलात तर राजगडला जरूर या. पंढरी जसं धर्मपीठ आहे तसं किल्ले राजगड, राजांचा गड आणि गडांचा राजा हे आपलं शक्तीपीठ आहे. कधी योग आला तर जरूर या. काही तुमचं काही आम्हाला तिथे काही नको आहे, काही नको. माझ्याकडे आहे, भरपूर आहे. तुम्ही फक्त या. 2 घास तुमच्या मुखी लागले तर ते आमचं एका आत्मेची पूजा केली तर 33 कोटी देवतांची पूजा केल्याचं पुण्य मिळतं. या भावनेने मी आणि माझी पत्नी राहतो. आज आम्ही दोघे बरोबर आले, बसले पाठीमागं, फिरल्या मागं, पडदेशा मागं. तेव्हा आम्ही दोघेही ते काम करत असतो. त्या ठिकाणी माझे सचिन भाऊ डांगे ते तर माझ्या जीवाचा म्हणजे एक सखा आहे. माझे पप्पू दादा कंदारी ही सुद्धा जीवाची माणसं, ही सर्व जीवाची माणसं आम्ही त्या ठिकाणी आहोत. तेव्हा आपण जरूर या. येणार नाही याची मला 100% खात्री आहे. या. दुसरी गोष्ट मी पांडुरंगाच्या जवळ नंबर तुम्हाला दिवस सांगेल. औंधला तर नक्की जरूर या. कारण त्या ठिकाणी आपले इन्फंट्री मराठा बटालियन जे कारगिलच्या युद्धात लढलेले आहेत, जे चीन बाउंड्रीवरून आलेले आहेत, ही सगळी मराठा पश्चिम महाराष्ट्रातली पोरं आहेत. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातली मुलं मिलिटरीची मुलं आहेत. आणि त्या ठिकाणी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, भव्य दिव्य पुतळा आता ॲक्च्युअली उभा आहे, पण त्याचं उद्घाटन करायचं आहे. ते कर्नल एक्सपायर्ड झाले, त्यामुळं थोडा लांबला कार्यक्रम. पुढे तुमच्या आशीर्वादाने आम्ही काम करत आहोत. तुमच्याकडून काही नको, पण एक मात्र जाता जाता तुम्हाला सूचना करून जातो, हात जोडतो, पाया पडतो. आपला माणूस ज्यावेळी परदेशात काही करायला जातो ना, त्यावेळेला अहो आपल्या पैशाला किंमत नाही. आपले 1 लाख रुपये, आपले 1 लाख रुपये जर तुम्ही डॉलर आणि युरो घेतले ना इंटरनॅशनल एअरपोर्टला, 1 किंवा 2च नोटा येते. असा तळतळ येते ना जीवाला. एवढे पैसे 2च नोटा. आपल्या पैशाचीच किंमत नाही. बाहेर मार्केटमध्ये किंमत नाही आपल्या पैशाला. पण आज माझे पप्पू दादा, दोन्ही लेकरं त्या ठिकाणी, एक रिक्षा ड्रायव्हर. केवढं मोठी डेअरिंग आहे. कॅप्टन पद. तो कोणता खेळ आहे, तो अतिशय अवघड खेळ आहे. ती दोन्ही मुलं खेळतायत आणि कॅप्टन म्हणून चालेल, केवढं मोठं आहे. पण मी एक हात जोडून विनंती करतो, असं तर किती आलं किती गेलं, कोरोनातही गेले काही सोडून. म्हणजे अजितदादा आपले पाहिलं ना, काय रे शेवटी आपल्याला क्षणार्धामध्ये स्वप्न वाटलं ना, अशी सोन्यासारखी माणसं आपल्यातून निघून गेली. तेव्हा आपले तेच होणार आहे. पण हात जोडून विनंती करतो, करीताल की नाही मला माहित नाही, पण एक आहे ती 2 लेकरं आपल्या मुळशी तालुक्याचं वैभव आहे, परदेशात चाललेली आहे. काहीतरी पण आपल्या सर्वांची ड्युटी आहे. आपल्या त्या लेकरांना सहकार्याचा, मदतीचा हात देणं ही आपली ड्युटी आहे. भरपूर आपण करतोय प्रपंचासाठी, पण आपल्या अस्मितेसाठी सुद्धा काहीतरी करा, थोडा विचार करा, अशी सर्वांना विनंती करतो. नंबर 1. नंबर 2, माझ्याकडे एक औषध आहे. मी धंदा करायला आलेलो नाही. कोरोनामध्ये मोठी ताल घातली आम्ही, 800 फुटाची ताल घातली, 800 फुटाची. 2 बैलांना दगड ओढत नव्हते, असे दगड रेटले आणि ती पारीनं कटवताना माझ्या कमरेत झटका बसला. 3.25 लाख रुपये मी कमरेला घातले. गुण आला नाही. डॉक्टरांनी नुसता धुतला मला, नुसता धुतला. हर्डीकर संचेती. तो स्वारगेटला करणे गेले का कोणी करण्याकडे? 1 नंबरची हरामी बरं काही सगळी. 2.25 लाखाला धुतला. प्रॅक्टिस करत